नमस्कार मंडळी, आमचे मायबाप प्रेक्षक तुम्हा सर्वांना जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इंडियन प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महत्त्वाचा किल्ला म्हणजे विशाळगड किल्ला. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. पूर्वी विशाळगड किल्ल्याला खेळणा किल्ला या नावाने ओळखले जात असे. खेळणा म्हणजे पूर्वीच्या काळी येथे घोड्यांना प्रशिक्षण दिले जायचे आणि मग नंतरच ते घोडे इतर किल्ल्यांवर पाठवले जात असत. नावाप्रमाणेच विशाल असणारा हा गड मराठी साम्राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. चला तर मग जाणून घेऊया विशाळगडाच्या इतिहासाचा आढावा. विशाळगड किल्ल्याचा इतिहास तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सिद्धी जोहरच्या वेढ्यामधून सुटले. ते पावनखिंडीमध्ये आले आणि विशाळगडावर येऊन पोहोचले. विशाळगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग आहे लोखंडी पायऱ्यांचा आणि एक मार्ग आहे फक्त पायऱ्यांचा. चला तर मग आता आपण पायऱ्यांच्या मार्गाने जाऊया आणि पुढे संपूर्ण विशाळगड बघूया. विशाळगडावर जाण्यासाठी हा आहे पायरी मार्ग. पूर्वीच्या काळी अनुस्करा घाट आणि आंबा घाट या घाट मार्गाने कोल्हापूरला जो व्यापार चालायचा त्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी शिलाहार राजाने इसवी सन 1100च्या सुमारास हा किल्ला बांधला होता. शिलाहार राजानंतर हा किल्ला यादवांच्या राजवटीखाली आला आणि त्यानंतर वेगवेगळ्या हिंदू राज्यकर्त्यांनी ह्या किल्ल्यावर राज्य केले. 16व्या शतकात महाराष्ट्र धर्माची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली. अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या. प्रत्येक पिढीने हा इतिहास गर्वाने आपल्या खांद्यावर मिरवला. तर आता आपल्या पिढीचे हे कर्तव्य आहे. चला आपण हा इतिहास गर्वाने आपल्या खांद्यावर मिरवूया. विशाळगडावर हे अमृतेश्वर मंदिर आहे. मी माझ्या इन्स्टिट्यूटच्या पोरांना गड किल्ल्यावरती घेऊन येतो. ह्याचं कारण की आजच्या पिढीला आपल्या महाराजांचा इतिहास समजला पाहिजे. नमः शिवाय. जर तो इतिहास आजच्या पिढीला समजेल तर तो पुढच्या पिढीला समजेल. विशाळगडावर अमृतेश्वर मंदिर हे शंकर देवाचे मंदिर आहे. आम्ही सर्वांनी शंकर देवाचे दर्शन घेतले. सर्वांनी प्रे केले. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भोलेनाथ आम्हा सर्वांना सुखी ठेवा. माझ्या मुलांना आयुष्यामध्ये खूप यश मिळो एवढीच प्रार्थना करेन. अमृतेश्वर मंदिराजवळ एक पाण्याची टाकी आहे. विशाळगड हा नावाप्रमाणेच खूप विशाल आहे. आता आम्ही जाणार आहोत वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे. तुम्ही बघू शकता की अजून इथून समाधी किती लांब आहे. आता आम्ही निघालो आहोत वीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीजवळ. खरं तर वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर फुलाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीमध्ये रायाजी बांदल आणि साशे बांदल मावळे ह्यांना घेऊन जो पराक्रम केला होता तो जवळजवळ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती सिद्धी जोहरच्या कैदेत सापडले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरून बाहेर काढण्यासाठी बहिर्जी नाईक असतील किंवा स्वतः छत्रपती शिवाजी महाराज असतील, ह्यांनी सर्व मावळ्यांना घेऊन एक योजना आखली. योजना अशी आखली, पन्हाळगडाचा वेढा फोडून महाराजांना सुखरूपपणे खोडखिंडीच्या माध्यमातून सरळ विशाळगडावर पोहोचवायचं. परंतु खोडखिंडीत येत असताना 10,000चं शत्रू सैन्य हे मावळ्यांच्या पाठलागावर होतं आणि त्याच वेळेस वीर बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बंधू वीर फुलाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल आणि साशे बांदल मावळे
घोडखिंडीमध्येच आले होते. वीर बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांना असं सांगितलं की राजा, तुम्ही पुढे विशाळगडाच्या दिशेने जा. जोपर्यंत हा बाजी घोडखिंडीमध्ये उभा आहे ना, तोपर्यंत एकही गनिमाला पुढे सरकू देणार नाही. कारण लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. छत्रपतींना वाचवण्यासाठी बाजीप्रभूंनी शिवरायांना विनंती केली की तुम्ही काही निवडक मावळ्यांना घेऊन थेट विशाळगडाच्या दिशेने जा आणि ज्यावेळी विशाळगडावर पोचाल ना, तेव्हा तोफांचे 3 बार द्या. वीर बाजीप्रभू देशपांडे आणि 600 बांधल मावळे 10,000च्या शत्रू सैन्यांचा सामना करत असताना घोडखिंडीमध्ये जीवाच्या आकांताने रडले होते, झुंजले होते. ज्यावेळी शिवराय विशाळगडावर पोचले, तोफांचे 3 बार ऐकू आले, त्याच वेळेस वीर बाजीप्रभू देशपांडेंनी त्यांचा देह घोडखिंडीमध्ये ठेवला होता. वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर फुलाजी प्रभू देशपांडे, रायाजी बांधल आणि 600 बांधल मावळे यांच्या पराक्रमाची खिंड पावन झाली. म्हणूनच शिवरायांनी त्या जागेला पावनखिंड असं संबोधलं होतं. आता आम्ही नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीचे आणि त्यांचे बंधू नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. 350 गड किल्ल्यांनी समृद्ध असा माझा महाराष्ट्र उज्ज्वल इतिहासाची साक्ष बनून आजही उभा आहे. अनेक पिढ्या आल्या, अनेक गेल्या. प्रत्येक पिढीने हा इतिहास गर्वाने आपल्या खांद्यावर मिरवला. चला तरी आज आपल्या नवीन पिढीचे कर्तव्य आहे. गडावरती एक चौकोनी विहीर सुद्धा आहे. विशाळगडावर आल्यावर एक पंतप्रतिनिधी वाडा आहे. विशाळगड किल्ल्यावरती आपल्याला राजवाडा देखील पाहायला मिळतो. दुर्दैवाने राजवाड्याची पूर्णतः पडझड झाली आहे. राजवाड्याच्या बाजूच्या भिंती आपल्याला आजही पाहायला मिळतात. पंतप्रतिनिधी या राजवाड्याचा पाया पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे सगळं वैभव कसं असेल ह्याचा आपण एक अंदाज लावू शकतो. पंतप्रतिनिधी वाड्याच्या बाजूलाच आपल्याला अर्धचंद्र विहीर पाहायला मिळते. 350 गड किल्ल्यांनी समृद्ध असा माझा महाराष्ट्र सह्याद्री पर्वत रांगांच्या उज्ज्वल इतिहासाची साक्षी बनून आजही उभा आहे. विशाळगडावरील भगवंतेश्वर मंदिराच्या बाजूलाच एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर देखील आहे. आता आम्ही आलो आहोत विशाळगडावरील पुरातन मंदिर भगवंतेश्वर मंदिर. विशाळगडावरील भगवंतेश्वर मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मंदिराच्या बरोबर पाठीमागेच एक श्री गणेश मंदिर देखील आहे. मी आणि माझ्या टीमने विशाळगडावरील भगवंतेश्वर मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि श्री गणेश मंदिर यांचे दर्शन आत्ताच घेतले. विशाळगडावरील पहिल्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक श्रीराम मंदिर आहे.
बजरंग बली की जय. विशाळगडावर आल्यावर श्रीराम मंदिराच्या थोडस पाठीमागेच एक नरसोबा मंदिर देखील आहे. विशाळगडावरील महत्वाच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक तोफ आहे. विशाळगडावरील पहिले प्रवेशद्वार खूप मोठे आहे आणि त्या प्रवेशद्वाराचे नाव मुंढा दरवाजा असे आहे. महाराष्ट्राच्या शिवभक्तांनो, गडावर अशी पाठी लावायची वेळच आली नाही पाहिजे. इसवी सन 1471 हा किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. पुढे 28 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकून घेतला आणि याच सुमारास महाराजांनी खेळणा किल्लाही जिंकून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी खेळणा किल्ल्याचे नाव बदलून विशाळगड असे ठेवले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर विशाळगड मोगलांच्या ताब्यात गेला, परंतु महाराणी ताराराणी ह्यांनी इसवी सन 1707 विशाळगड जिंकून पुन्हा तो स्वराज्यात आणला. मित्रांनो, विशाळगडावर आम्ही आल्यानंतर ठिकठिकाणी बघितलं, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, पाण्याच्या मोकळ्या बाटल्या पडलेल्या आहेत, खूप ठिकाणी घाण आहे. तर ते बघून खूप दुःख वाटतंय, कारण की आपल्या महाराजाच्या गडावरती ह्या सगळ्या गोष्टी बघून खूप वाईट वाटतंय. सर्वांना एक विनंती करतो की गडावरती येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने गडावर स्वच्छता राखली पाहिजे. जर आपल्याला कुठे कचरा दिसतोय तर आपण स्वतः उचलला पाहिजे. जर बाटल्या दिसत आहेत तर आपण स्वतः उचलूया त्या. आपल्या संस्कृतीचा वारसा हा अभिमानाने आपल्याला जपता आला. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. शिवभक्तांनो, तुम्हाला विशाळगडाची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर मी कुठे चुकलो असेल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या लहान मुलांना सर्व व्हिडिओ दाखवा, त्यांना आपले महाराज आणि महाराजाचे गड किल्ले हे समजले पाहिजे.